राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता। नार्वेकर दक्षिण मुंबईतून लढणार असल्याची भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। पवार गटाच्या राजेश टोपेंनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली अजित पवारांची भेट। अजित पवार आणि राजेश टोपेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची माहिती। भाजपमधील केंद्रीय नेतृत्वांचा राणेंना लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश। पहिल्या यादीत उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता। राज्यातील निवासी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही तोडगा नाहीच। रुग्णसेवेला मोठा फटका। इंडिया आघाडीचा आज पुण्यात मेळावा। काँग्रेस भवनमध्ये होणार मेळावा। मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता। इंडिया आघाडी पुन्हा रुळावर। यूपी मध्य प्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही जागा वाटपावर मतेक्य होण्याची शक्यता। आरपीआयची भाजपकडे लोकसभेच्या 2 जागांची मागणी। शिर्डीतून स्वतः रामदास आठवले लढण्यास इच्छुक। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। सर्व राज्यातील निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची जेपी नड्डांच्या अध्यक्षतेत होणार बैठक। बायजू या कंपनीतून संस्थापक बायजू रवींद्रन यांना हटवण्याचा मतदानातून कौल। भागधारकांचा बायजूवर गैरव्यवस्थापनाचा आरोप। अपंग वृद्धांना घरातूनच करता येणार मतदान। लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग देशभर सुविधा उपलब्ध करून देणार। समृद्धी हायवेचा नागपूर भंडारा नागपूर गोंदिया नागपूर चंद्रपूर असा तिहेरी विस्तार। MSRDC कडून निविदा जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।